उन्हाळ्यातील वाळवणातला सर्वात महत्त्वाचा हा पदार्थ आहे आणि तो सुरुवातीलाच केला जातो ते म्हणजे सांडगे। हवं तर एखाद्या घरी लग्न असू द्या, सर्वात आधी सांडगेच बनवले जातात। ही भाजी पौष्टिकही आहे कारण की यामध्ये मिक्स डाळीसुद्धा वापरलेल्या असतात। आमच्याकडे तर आमरस असू द्या किंवा डाळ भात असू द्या, भाजीला जर काही नसलं तर सांडग्याची सुक्की भाजी किंवा अशी थपथपीत भाजी केली जाते। तर आज मी त्याच सांडग्यांची मस्त भाजी बनवणार आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। मी सुजातास किचनमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते। चॅनलला नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका कारण की नवनवीन व्हिडिओंचे अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतला एक कांदा, टोमॅटो, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे आपली छान चिरून झालेले आहेत। आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे। त्यामध्ये मी एक वाटी सांडगे घेतले आहेत। तर ते आपल्याला छान एक अर्धा मिनिटभर मस्त परतवून घ्यायचे। त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकून आपण थोडे ब्राऊन होईपर्यंत हे सांडगे परतवून घेऊया कारण की यामुळे काय होतं, आपली भाजी लवकर शिजते आणि जास्त गाळ देखील होत नाही। आता हे मी अर्धा मिनिटभर छान भाजून घेते। बघा अशा पद्धतीने थोडासा रंग बदलला की आपण सांडगे साईडला काढून घेऊया। आता एका कढईमध्ये मी 2 ते 3 पळी तेल घेतले। त्यामध्ये घ्यायचं आपल्याला जे साहित्य मी कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे चिरून घेतलं ते सगळं आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि एक अर्धा मिनिटभर छान परतवून घेऊया। त्यासाठी काही फोडणीला लागणारं साहित्य आहे ते आपण बघूया। आता यात थोडं फोडणीचं साहित्य घेऊया। जिरे, मोहरी आणि चिमूटभर हिंग हे सुद्धा आपण एक अर्धा मिनिट छान परतून घेऊया। कांदा, टोमॅटो छान आपले तेलामध्ये भाजल्या गेलेले आहेत, तळल्या गेलेले आहेत। आता यामध्ये जे काही सुके मसाले लागणार आहेत ते आपण बघणार आहोत। त्यासाठी मी घेतले आहे 2 चमचे धणे पावडर, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे घरगुती मसाला, एक अर्धा चम्मच हळद पावडर आणि चवीनुसार मीठ। तर हे मसाले छान आपण अर्धा मिनिटभर मस्त परतून घेऊया तेलामध्येच आणि थोडंसं एक अर्धी वाटीलाही कमी पाणी आपण यात टाकूया आणि त्यात हा मसाला शिजवून घेऊया। तर मगाशी आपण जे सांडगे भाजून घेतले होते ते सांडगे आपल्याला आधी या मसाल्यामध्ये छान मस्त शिजवून घ्यायचे कारण की मसाल्याचा छान फ्लेवर येतो सांडग्यांना। हे बघा मगाशी मी भाजलेले जे सांडगे आहेत ते अर्धा मिनिटभर आता ही सांडगे आपण या मसाल्यामध्ये छान परतवून घेऊया। नंतर आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून आपण भाजीचं प्रमाण वाढवू शकतो। आता मी या ठिकाणी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। तुम्ही गरजेनुसार पाणी घेऊ शकतात, कमी जास्त करू शकतात। आता आपल्या या रश्श्याला छान उकळी आली का आपण गॅस कमी करू आणि 10 मिनिटं लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घेऊ। आता लावणसाठी मी 2 ते 3 चम्मच दाण्याचा कूट घेतला आहे। तुम्ही डाळीचं पीठ वगैरे वापरू शकता तुम्हाला आवडत असल्यास। तर चला आपण मस्त ही भाजी आता छान लो फ्लेमवर शिजवून घेऊया। त्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेऊया। आता 10 मिनिटांनंतर बघा आपली भाजी छान घट्टसर तयार झालेली आहे। आता आपण बघूया ही सांडगे शिजलेली आहेत का। आता हे बघा छान तुकडे पडले की समजायचं आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। आता आपण सर्व करूया। बघा मस्त मोकमोकळे सांडगे तयार होतात। भाजी खूप छान लागते कारण की उन्हाळ्यामध्ये जर अर्जंटली भाजीला काही नसलं तर पटकन आपण सांडगे भाजून ही भाजी करू शकतो। सुकी म्हणा किंवा रश्श्याची म्हणा भाजी खूप छान लागते। भातासोबत म्हणावं किंवा भाकरीसोबत पोट भरेल अशी ही भाजी आहे। तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। तर चला आजची ही सांडग्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।